मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत. मी विश्वास उडकी. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा एका खास आर्थिक प्रश्नांवरतीच आहे. आपल्याला जर तो आवडला, प्रश्न आवडण्याचा नाही आहे, विषय समजून घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात जर तो योग्य वाटला तर तो आपण आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, सर्वांमध्ये शेअर करावात. मॅक्स महाराष्ट्र हे जनतेच्या प्रबोधनासाठी चॅनल आहे आणि त्यामुळे मुख्य माध्यम म्हणून ज्यांना आपण ओळखतो आणि वर्तमानपत्र याच्यामध्ये आर्थिक विश्लेषण हल्ली येतच नाही. पण आता आपल्याला एकूण अर्थकारणापासून वाचून चालणार नाही, कारण अर्थकारण आपल्या सर्वांना संपवण्याचा विषय झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये अनेक दिवस करोनानंतर अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे याच्याविषयी विविध तऱ्हेचे अंदाज सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षामध्ये सरकार कोणत्याही प्रकारचे आकडे देत नसल्यामुळे ते अंदाजच होते असं म्हणायला लागेल. आणि भारतातल्या अनेक संस्था, मग स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल असेल किंवा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचे प्रणब सेन जे आकडे द्यायचे अगदी मार्च 2020 पर्यंत ते असतील, किंवा नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे आकडे असतील, अर्थव्यवस्थेविषयीचं एकूण रेटिंग एजन्सीचं मग या देशातील आणि परदेशातील, त्यातून प्रामुख्याने मूडीज किंवा क्रेडिट सुसीसारख्या अनेक संस्था ज्या आहेत, आणि मग अर्थातच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेविषयी जे आकडे प्रस्तुत होतात त्याच्यातून एक भयानक चित्र निश्चितपणे करोनाच्या पूर्वी पण होतं आणि करोनाच्या नंतर आता हे चित्र अधिक गडद झालेलं आहे. 1 फेब्रुवारीला जेव्हा अर्थमंत्र्यांनी 5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी ही जी आम्ही अर्थव्यवस्था निर्माण करू, 5 ट्रिलियन ही जी काही घोषणा केली, म्हणजे आता आपण 2.25 लाख ट्रिलियन आहोत असं म्हणत असताना ते वस्तुस्थितीला धरण नव्हतं. पण 5 वर्षात 5 ट्रिलियन करू म्हणजे 2024ला पुढच्या निवडणुकांपर्यंत जाईपर्यंत आपली इकॉनॉमी ही 5 ट्रिलियन होईल. आणि मग मेक इन इंडिया आणि मेड फॉर इंडिया आणि आता तर आत्मनिर्भर भारत या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. 24 मार्चला ऑल इंडिया लॉकआउट जाहीर केल्यानंतर लॉकडाऊन 18 दिवसामध्ये महाभारत जर आपण जिंकलो असू तर आपण करोनाला 21 दिवसातच हरवणार आहोत, हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास होता. आणि असाच आत्मविश्वास आपण आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठं परिवर्तन घडवून आणून आपण आत्मनिर्भर होऊ, आणि आत्मनिर्भर होण्याची जी काही घोषणा आणि जी काही एक प्रकारची प्रतिज्ञा अर्थमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी आणि त्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टरने सुद्धा विविध प्रकारची वक्तव्ये जी केली, आज असं चित्र आहे की मंदी ही गेले वर्ष दीड वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला भेडसावत असताना 5 ट्रिलियनच्या वल्गना आपण ऐकल्या. जे अविश्वसनीय होतं ते बजेटमध्ये मांडण्यात आलं आणि त्या शब्दांचे फुलोरे माध्यमांनी आणखीन फुलवलेले आहेत. लोकांच्या मानसिकतेमध्ये आपण एक प्रचंड मोठी आर्थिक ताकद आहोत हे करोनाच्या पूर्वीच ठसवण्याचा प्रयत्न या सरकारचा होता. पण प्रत्यक्षामध्ये फार वेगळं चित्र होतं. करोना 24 मार्चला जो लॉकआउटच्या स्वरूपात जाहीर झाला त्याचं आगमन हे भारतामध्ये तरी जानेवारी महिन्यातच झालेलं होतं. आणि या करोना कालखंडामध्ये जानेवारी महिन्यात ट्रम्प बादशाह भारतात येऊन गेले. त्यांचं स्वागत करायचं राहून कसं चालेल? त्यांच्या स्वागताला लाखो लोकांना एकत्र आणायला लागलं आणि मग करोना वाढायला लागला. करोनाचे रुग्ण वाढायला लागले आणि मग ते रुग्ण अमेरिकेत पण गेले आणि भारतभर पसरले. आज गुजरातमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आहेत, कारण का अहमदाबादला
ट्रम्प साहेब येऊन गेले. आता महाराष्ट्र असो किंवा दिल्ली असो किंवा भारतातलं प्रत्येक राज्य असो, कोरोना 40 लाखाच्या एका सीमेवरती आहे आणि ही मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. ICMRच्या प्रमुखांनी हे खरं तर सुरुवातीला सांगितलं होतं की कोरोनाचं लॉकआउट, अखिल भारतीय लॉकआउट करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सिलेक्टिव्हली आपण लॉकआउट करूया. राहुल गांधींनी सुद्धा याचं वॉर्निंग दिलं होतं की खूप उशीर होतोय, कोरोना वाढतोय आणि लॉकआउट हे एकमेव ही सिस्टम नव्हे कोरोना कंट्रोल करण्याची. पण कोण कोणाचं ऐकतोय? आम्ही करू तेच खरं आणि 4 तासाचा अवधी देऊन 24 मार्चला लॉकआउट जाहीर करण्यात आला आणि आता हा लॉकआउट अजूनही सुरू आहे. याचे ते दुष्परिणाम जे व्हायचे आहेत की मंदी भारताच्या अर्थव्यवस्थेला बेडसावत असताना ती मंदी आहे नाहीच असं म्हणणारे अर्थमंत्री आणि या देशाचे पंतप्रधान आत्ता सांगू लागले ही देवाची करणी आहे. ही देवाची करणी आहे, इज अन ॲक्ट ऑफ गॉड. तर आमचं काहीच चुकलं नाही, आम्ही तर माणसं आहोत. देवाने हे घडवून आणलेलं आहे, करोना देवामुळे आलेला आहे. आम्ही आमच्या परीने हा देश आत्मनिर्भर करतो आहोत आणि आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की देश आत्मनिर्भर होईल. आज आपण काय पाहतो? मोठमोठ्या वल्गना गेले अनेक महिने आपण ऐकतोत आणि आता आज सरकारचे पहिल्या प्रथम ऑफिशियल आकडे आलेले आहेत आणि ते आकडे भयानक आहेत. हे आकडे आज द्यायला सरकार मजबूर झालेलं आहे, कारण सर्वांनीच आपले आकडे जाहीर केल्यानंतर सरकार ऑफिशियली आकडे का देत नाहीत हा प्रश्न जगभर चर्चेला जातो आणि भारतात तो चर्चेला जातोच आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे असो किंवा म्हणजे स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असो, यांचे आकडे खरं तर दर महिन्याला यायला पाहिजेत, क्वार्टरली यायला पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मागचे 2ही क्वार्टरचे आकडे हे निश्चितपणे सांगत होते की भारताचा GDP म्हणजे आर्थिक वाढीचा जो दर आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हा घसरणीला लागतोय आणि त्यांनी मार्च 2021 पर्यंत निश्चितच हे सांगितलं होतं आपल्या अहवालांद्वारे. मग तो ट्रेंड अँड प्रोग्रेस असेल किंवा ॲन्युअल रिपोर्ट असेल किंवा त्यांचे जे बुलेटिन्स आहेत, यातून हे स्पष्ट होत होतं की GDP हे निगेटिव्ह साईडला जाईल. पण किती निगेटिव्ह साईडला जाईल? मूडीज सारख्यांनी सांगितलं होतं GDP हा -18% घसरेल आणि आज आपण काय पाहतो? आज संध्याकाळी जे आकडे पहिल्या क्वार्टरचे, पहिल्या तिमाहीचे, म्हणजे या अर्थवर्षातल्या पहिल्या तिमाहीचे म्हणजे एप्रिल, मे, जूनचेच आकडे आलेले आहेत. जुलै आणि ऑगस्टचे अजून आकडे आपण धरलेले नाही आहेत. याच वेळेस संपूर्ण जी काही आपली अर्थव्यवस्था आहे ती 23.9% आकुंचन पावली आहेत असा त्याचा अर्थ आहे. इंडियन इकॉनॉमी हॅज बीन कॉन्ट्रॅक्टेड, GDP हॅज बीन कॉन्ट्रॅक्टेड 23.9% असे ते आकडे आहेत. आणि जेव्हा अर्थव्यवस्थेतले जे विविध घटक आकुंचन पावतात याचा अर्थ काय? याचा अर्थ की उद्योगांची वाढ होत नाही, शेतीची वाढ थोडीफार 3.9% झालेली आहे, परंतु शेती व्यतिरिक्त कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या घटकामध्ये वाढ नावाचा प्रकार नाही आहे. तो आकुंचन पावतोय, संकोच पावतोय आणि दॅट इज कॉन्ट्रॅक्टिंग. आणि त्याचे जे आकडे आहेत ते अतिशय भयानक आहेत. बांधकाम क्षेत्र, कन्स्ट्रक्शन जो सेक्टर आहे हा जवळजवळ 51% आकुंचन पावलेला आहे. आणि आपण सगळेजण जाणतो की गेले नोटबंदीनंतर विशेष करून कन्स्ट्रक्शन क्षेत्र पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. नवीन गुंतवणूक होत नाही आणि जे काही बांधून ठेवलेल्या इमारती आहेत मुंबईसारख्या ठिकाणी, जवळजवळ 2.5 लाख फ्लॅट्स हे रिकामे आहेत, ते विकले जात नाहीत. त्यांची किमती 3 कोटी, 2 कोटी, 2.5 कोटी वगैरे वगैरे. पण तो एकूणच महाराष्ट्रामध्ये 2 कोटी घरं आम्ही बांधले असं पंतप्रधान मोदींनी इलेक्शनपूर्वी जाहीर केलं होतं 2019च्या शिर्डीच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं. कसलं काय?
फ्लॅट बांधले गेलेले नाहीत, घरं बांधली गेलेली नाहीत आणि जी बांधलेली घरं आहेत ती विकली जात नाहीत. त्यामुळे गेले 3 वर्ष विशेष करून कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जी कर्ज आहेत ती बँकांची थकीत झालीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता आत्ताच्या कालखंडात म्हणजे करोना आल्यानंतरच्या कालखंडामध्ये जे आकडे आहेत त्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आकुंचन पावणं, संकोच होणं हा जवळजवळ 51% आहे. कन्स्ट्रक्शनचा अर्थ असा की सिमेंट आणि कोल आणि कन्स्ट्रक्शन लेबर म्हणजे जवळजवळ या देशातले कोट्यवधी कामगार या कन्स्ट्रक्शनवरती अवलंबून आहेत. यांच्या नोकऱ्या नाही आहेत, गेल्या आहेत त्या नोकऱ्या. आणि त्या नोकऱ्या जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 17 ते 18 कोटी कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत आणि ते असंघटित क्षेत्रात आहेत. आणि बँकांनी जी कर्ज दिलेली आहेत ही सगळी कर्ज ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जे आकुंचन पावलंय त्यामुळे ती कर्ज थकीत झाली आहेत आणि अर्थातच बुडीत झाली आहेत. त्याचं प्रमाण साधारणपणे 6 ते 7 लाख कोटी आहे. ही बँकांनी दिलेली कर्ज, त्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा समावेश नाही आहे. आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे जाऊया. म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये जवळजवळ या एकूणच क्वार्टरचे जे आकडे सांगतात, या तिमाहीचे जे आकडे सांगतात ते साधारणपणे 40% एवढं उत्पादन म्हणजे GDP कमी झालेलं आहे उत्पादन क्षेत्राचा विचार करता. म्हणजे त्याच्यामध्ये SME येतं किंवा मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आपण असतं त्याला मध्यम आणि सूक्ष्म आणि अर्थातच त्याच्यात लार्ज स्केल इंडस्ट्रीज पण आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्र मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 40% कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. हे फक्त 3 महिन्याचे आकडे आहेत, पहिल्या तिमाहीचे आकडे आहेत. ॲग्रिकल्चर सेक्टर एकच असं सेक्टर दिसते. आता पाऊस खूप छान झालेला आहे, परंतु या तिमाहीच्या आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा पाऊस चांगला झाला, शेतीचं उत्पादन चांगलं झालं, पण त्याला भाव नाही आहे. परंतु एकूणच ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अर्थव्यवस्थेचा GDPचा जर आपण भाग बघितला तर त्याच्यामध्ये 3.9% GDPच्या एवढं एकूणच शेती व्यवस्थेची कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे तेवढीच फक्त वाढ दिसते. एकूण GDP आहे तरी किती? जेव्हा हे आपण असं म्हणतोय हे एवढे टक्के ते तेवढे टक्के, GDP आहे तरी किती? या देशाचा GDP हा साधारणपणे आता निर्मलाताई सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून आपल्याला 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही आता लॉकआउट केल्यानंतर आम्ही तुम्हाला असं प्रचंड मोठं ऐतिहासिक पॅकेज देणार आहोत. आणि तेव्हा त्यांचे शब्द जे होते की आम्ही साधारणपणे 10% GDPच्या तुम्हाला पॅकेज देणार आहोत आणि ते 20 लाख कोटी असेल. 20 लाख कोटीचं पॅकेज ही भाषा त्यांची आहे. 10% GDP ही भाषा त्यांची आहे. 20 लाख कोटी 10% याचा अर्थ त्यांच्याच हिशोबाने ते 200 लाख कोटी रुपये या देशाचा GDP आहे. पण 1 फेब्रुवारी 2020ला जे बजेट सादर झालं आणि त्यावेळेस जे काही आकडे आले ते जर गृहीत धरले तर साधारणपणे 220 लाख कोटी होतात. 220 लाख कोटीची या देशाची GDP आहे आणि आज ती जवळजवळ 23.9 म्हणजे 24% घसरलेली आहे. 24% जर आपण 25%च्या जवळचा 1% धरला तर एकूण 220 लाख कोटीमध्ये 1/4 अर्थव्यवस्था आकुंचन पावलेली आहे. म्हणजे 50 ते 55 लाख कोटी रुपये हे 3 महिन्याच्या कालखंडात वॉश्ड आउट झालेत. ते खाली गेले, ते मातीत गेलेले आहेत. अर्थव्यवस्था ही -25% आहे. म्हणजे मूडीज रिपोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रिपोर्ट, वर्ल्ड बँकेचे रिपोर्ट हे किती खोटे होते किंवा ते असत्यावर आधारित होते किंवा ते कोणाला तरी समजावण्याचे होते. त्यामुळे आत्ता जेव्हा सरकारचे स्वतःचेच आकडे नाईलाजास्तव समोर येत आहेत, कारण या आकड्यांशिवाय कुठल्याही अर्थशास्त्रज्ञाला किंवा कुठल्याही अभ्यासकाला काही एक विशिष्ट मांडता येणं कठीणच आहे. मग तो अर्थशास्त्राचा विद्यार्थी कॉलेजमधला असेल किंवा बाहेरचा असेल किंवा कुठलाच अभ्यास एका बेसलाईनशिवाय शक्य नाही. आज कोणतेच आकडे जेव्हा उपलब्ध नाहीत
म्हणजे ते ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स किंवा WPI एवढेच फक्त उपलब्ध असतात. परंतु आत्ता जे आकडे आलेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किती वाढतंय, ॲग्रिकल्चर सेक्टर किती वाढतंय, एक्सपोर्ट्स किती आहेत, इम्पोर्ट्स किती आहेत, किंवा एकूणच ज्याला आपण असं म्हणू की ट्रॅव्हल, टुरिझम, हॉटेल हे जे काही व्यवसाय आहेत, या व्यवसायामध्ये या 24 मार्च लॉकआउटनंतर काय काय परिणाम झालेत, त्यातून किती व्यवसाय नष्ट झालेला आहे, हे जर आकडे बघितलं तर आता एक चित्र कळतंय की होय, जवळजवळ 50 ते 55 लाख कोटी रुपये आपली GDP श्रिंक झाली आहे, आकुंचन पावली आहे. आणि त्याच्यामध्ये या घटकाचे एवढे टक्के, त्या घटकाचे तेवढे टक्के असे जे आज आकडे दिलेत, त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा हे आकुंचन पावतं, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणजे बांधकाम क्षेत्र 50% कमी होतं, ॲग्रिकल्चर सेक्टर फक्त 3.4% वाढतं. त्यानंतर नेट एक्सपोर्ट्स जे आहेत ते जर बघितले तर जवळजवळ 20% कमी झालेले आहेत. तुम्ही मायनिंग सेक्टर जर घेतलं, खाणकाम म्हणजे आपले जे काय कोळसा किंवा अनेक खनिज मायनिंग सेक्टर जो आहे त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 19.8% म्हणजे आपण 20% धरू, 23.8% म्हणजे जवळपास 24% धरू. या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे, आणि तो नाही म्हटलं तरी जवळपास 40% आज घटलेला आहे. ह्याच्यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत ह्याच्यामधली घट फार कमी दाखवली आहे. पण फायनान्शियल सर्व्हिसेस या आता आकड्यांमध्ये नेमके तपशिलामध्ये कुठले कुठले घटक धरलेत माहीत नाहीत. पण एकूणच फायनान्शियल सेक्टर म्हणजे बँका, इन्शुरन्स, टेलिकॉम हे सगळं क्षेत्र म्हणून फायनान्शियल सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर म्हणून समजलं जातं. त्याच्यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस हे कमी झालेले आहेत, ते 5.3 आहेत. त्यामुळे अजूनही अनेक क्षेत्रांचे आकडे सरकारने जाहीर केलेले नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जो असंघटित कामगार आहे तो नाही म्हटलं तरी 40 कोटी आहे. आणि या उत्पादनामधली झालेली घट याचा अर्थ 6,20,00,000 SME आणि स्मॉल SME आणि सूक्ष्म उद्योग हे बंद पडल्यामुळे लॉकडाऊन नंतर 13 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरळ त्या परमनंट होते. जे स्थलांतरित आहेत, ज्याला मायग्रंट म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणतो, आउटसोर्स म्हणतो, डेली वेजेस म्हणतो, हे सगळे मिळून 40 कोटी आज आपापल्या गावी गेलेले आहेत. आणि अजून 4 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु कोणतेही उद्योग नीटपणे उभे राहू शकत नाहीत आपल्या पायावर. कारण का जे उभे राहत आहेत ते 10 ते 15% त्याच्यामध्ये त्याची म्हणजे उत्पादन होतच नाही आहे. आणि बँका कर्ज देण्याकरता जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने CRR कमी केला, SLR कमी केला, याच्यातून काय घडलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना कमी व्याज देऊन त्यांच्या ठेवींवरती एक विशिष्ट आपल्याकडे हातात असलेलं टूल वापरलं आणि जास्तीत जास्त पैसा बँकांनी कर्ज रूपाने द्यावा हे त्यांनी अवेलेबल केलं. पण प्रत्यक्षामध्ये बँका कुणालाच कर्ज देत नाही आहेत. त्यामुळे हे जे काही आज उद्योग बंद पडले आहेत त्यांना उठून उभं राहायचं म्हटलं तर ते कर्ज घेऊ शकत नाही आहेत, कारण ते आधीच कर्जबाजारी झाले आहेत. म्हणजे जे आधीच कर्जबाजारी झाले त्यांची लोन रिस्ट्रक्चर म्हणजे पुनर्रचित करणं हे काम पहिल्यांदा बँकांना करायला लागेल. नवीन कर्ज विसरून जा. एक्झॅक्टली, नवीन कर्ज कोणालाच मिळत नाही. आणि अशा वेळेस त्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 3 लाख कोटी आम्ही छोट्या उद्योगधंद्यांसाठी आम्ही देतो असं जेव्हा निर्मला सीतारामन सांगितलं, आम्ही गॅरंटी देतो बँकांना, तिथे सुद्धा आज कुणालाही बँका कर्ज देऊ शकत नाही आहेत. कारण असे कर्ज म्हणजे कर्जासाठी एलिजिबल असणारे कोणीच नाही आहेत. त्यामुळे बँकांचे कर्ज पैसा आहे द्यायला पण वाटली जात नाहीत. आणि परिणामी बँकांची थकीत आणि बुडीत कर्ज गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि आज नाही म्हटलं तरी 20 लाख कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात ती थकीत कर्ज आहेत आणि बहुतांशी बुडीत कर्ज आहेत. आणि 7,000पेक्षा मोठ्या अकाउंट्समध्ये ही सगळी कर्ज आहेत आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पूर्णतः माहिती आहेत, बँकांना पूर्णतः माहिती आहेत, ती वसूल होत नाहीत. आणि त्या बुडीत आणि थकीत कर्जाविषयी सातत्याने नफ्यामधून तरतूद करत करत बँका आता ठप्प झालेल्या आहेत, कारण त्यांचा नफा संपलेला आहे.
ऑपरेटिंग प्रॉफिट काही ठिकाणी आहे. त्यामुळे ऑपरेटिंग प्रॉफिटमधून तरतूद केल्यानंतर हाताशी फक्त तोटाच येतोय. कारण का तरतूद करण्यासाठी मोठी जी बडी कॉर्पोरेट हाऊसेस आहेत यांच्या या 20 लाख कोटींच्या तरतुदीमध्ये सगळ्या बँकांचा नफा संपलेला आहे. आणि मग कर्ज जर वसूल होणार नसतील तर बँकांचं भांडवल त्याच्यावरती परिणाम होतोच. आणि मग बजेटमधून हात घालून 2015 पासून ते 2020 पर्यंत भले 2,30,000 कोटी देशाच्या सरकारने दिले असतील, पण थकीत कर्जाचा टक्का जर वाढत चालला तर पुन्हा भांडवलाची कमतरता भासते. आणि म्हणून आज सरकार सांगते या पॅन्डेमिकमध्ये या करोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी 26 बँकांच्या 10 बँका केल्या, 10 बँकांच्या 4 बँका केल्या. आणि त्या कागदावर आहेत, त्या अजिबात चालत नाहीत. आणि त्यांच्याकडून जी कर्ज मिळणार आहेत ती दिली जात नाहीत. अशा तऱ्हेने बँका या आता फक्त 5 मोठ्या बँका शिल्लक आहेत. आणि 5 बँकांच्या पलीकडच्या ज्या 11 बँका आहेत त्या मार्च 21 पर्यंत कशा पद्धतीने एकतर त्यांचं प्रायव्हेटायझेशन होईल, म्हणजे खाजगीकरण होईल, म्हणजे मालकी हक्क सरकारचा आज जर काय 70, 75, 80% असेल तर तो 51% आणून ठेवतील. किंवा आता अनेक अर्थतज्ञ सांगतायत इन्क्लुडिंग रघुराम राजन की त्यांना 26% आणा. म्हणजे ज्या रघुराम राजनची भलावण जे अनेक करत होते त्यांचंही म्हणणं की बँकांचं खाजगीकरण करा, असा विचार लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. मग ते उर्जित पटेल असतील, ते अरविंद सुब्रमण्यम असतील किंवा रघुराम राजन असतील, यांचा उपाय काय? तर बँका खाजगी करून टाका. पण मोदी सरकार मात्र या बँका खाजगीच नव्हे तर विकून टाकायला तयार आहेत. आणि कदाचित या विकून या देशाच्या एकूणच बजेटमध्ये जी प्रचंड मोठी तूट आहे ती 2.25 लाख कोटीचं एक लक्ष्य आता ह्या कालखंडातच त्यांनी ठेवलं होतं की नाही, आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी पण जाईपर्यंत आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.25 साधारणपणे 215 म्हणजे 2,15,000 कोटी 2,15,000 कोटी ही वित्तीय तूट भरून काढायची आहे. त्यात बँकांच्या विक्रीतून करूया, LICच्या विक्रीतून 90,000 कोटी काढूया, आणखीन मग रेल्वे विकायची आहे, JNPT विकायची आहे, हे विकायचे आणि ते विकायचे. या पद्धतीने पण ती तूट आता वाढता 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 अजून 7 लाख कोटी झाली आहे. ती याच कालखंडात झाली, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जे काही ठरवलं फेब्रुवारीमध्ये त्या बजेटचा आता सत्यानाश झालेला आहे. वित्तीय तूट वाढली आहे, त्यामुळे काय काय विकायचं आहे हे सगळं विकून झालं तरी ती वित्तीय तूट भरून काढता येणार नाही. इतकी वाईट परिस्थिती, GDPचं 25% कॉन्ट्रॅक्शन होणं, एक्झॅक्टली 23.9% असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून परिस्थितीचं गांभीर्य जर लक्षात घेतलं तर 32% बेकारीचा दर वाढलेला आहे. नवीन रोजगार निर्माण करणं हे शक्यच नाही आहे. आणि आता सरकारने, केंद्र सरकारने 28 तारखेला एक पत्रक काढलेलं आहे. त्या पत्रकाप्रमाणे केंद्र सरकारच्या 35 वर्षाच्या पुढच्या कर्मचाऱ्यांना त्यांना काहीही दूषणं द्या, त्यांना व्हिजिलन्स अँगल लावा, ते करप्ट आहेत, ते कामचुकार आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांना काढण्याकरता सरकारने सगळे अहवाल मागून लवकरात लवकर कसं त्यांना काढता येईल याची योजना आखलेली आहे. मग ते केंद्र सरकारचे कर्मचारी जसे काढले जातील तसे राज्य सरकारचे पण कर्मचारी काढले जातील, म्युनिसिपाल्टीतले पण कर्मचारी काढले जातील, आणि बँकांचे पण कर्मचारी या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा विक्रीच्या प्रक्रियेमध्ये ते काही बँकात राहू शकतील असं नाही आहे. तर तेही मोठ्या प्रमाणात काढले जातील, भले त्यांची पगारवाढ हो अगर न हो. आज बँकात जर विक्रीला काढणार असतील तर या सर्वांचं भवितव्य अत्यंत अंधकारमय आहे. आणि म्हणून आधीच जेव्हा 25% इकॉनॉमी म्हणजे GDP ही कॉन्ट्रॅक्ट होते किंवा आकुंचन पावते, तेव्हा येत्या अजून पुढचे जे काही आकडे आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे काही वाढून येणारे महिने आहेत, त्यातले 31 ऑगस्टला आज आपण असं बघतो की या लॉकडाऊनमधून 6 महिन्याचा EMI तुम्हाला प्रलंबित करायला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली. हा तर त्यांचाच निर्णय होता. अर्थमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी ती भलामण करून सांगितली, हा त्यांचाच निर्णय होता. आणि आता 31 ऑगस्ट नंतर त्याचं पुनर्रचना करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण का हे जे अनेक लोकांनी ह्या सवलत म्हणून ज्या घेतल्या त्या खरं तर सवलत म्हणून घ्यायला नको होत्या.
परंतु व्याजासहित पुन्हा हे सगळे EMI मुद्दल अधिक व्याज भरावं लागेल. हे जेव्हा हे जाहीर झालं तेव्हा मी अनेक व्हिडिओमधून हे सांगत होतो, जमत असेल तर भरून टाका, नाहीतर हे तुम्हाला 3 महिन्यांत भारी पडेल, नंतर 6 महिन्यांत भारी पडेल. होय, मुद्दल अधिक व्याज जर 6 महिन्यापूर्वीचं जे होतं ते पुनर्रचना होईल आणि त्या अर्थातच त्याचा EMI जास्त येईल. बँक व्याज कसं काय सोडू शकेल? पण सरकारने जाहीर करताना बँका व्याज सोडतील असं नाही म्हटलं. फक्त EMI आम्ही 3 महिने पुढे टाकू, कारण का लॉकआउटमध्ये लोक संकटात असतील. आणि होय, संकटात आहेत आणि त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि नोकऱ्या किती गेल्या आहेत? तर IT क्षेत्रामध्ये, फिनटेकमध्ये, ब्रोकरेज कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, मग त्या खाजगी बँका असतील किंवा अन्य राष्ट्रीयकृत बँका असतील, जिकडे आउटसोर्स आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर यांना आता नोकऱ्या नाही आहेत. आणि सरकारी क्षेत्रामध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये, रेल्वेजमध्ये, या सर्व ठिकाणी नोकऱ्या गेलेल्या आहेत. मुख्यतः खाजगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकऱ्या गेल्या आहेत. मग ते टाटा असतील, बिर्ला असतील, महिंद्रा असतील, बजाज असतील, कोणी असतील, यांनी पहिल्यांदा लोकांना घरी बसवलं. मग ते रेमंड्स हे पण नाव आहे. मग ते टेक्स्टाईल असेल, इंजिनिअरिंग असेल, केमिकल असतील, ह्या सर्व क्षेत्रामध्ये पहिल्यांदा खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या मोठ्या पगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मोठ्या पगारांच्या लाखो आणि कोट्यवधीच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून हे संकट ज्या मध्यमवर्गाने 2014 साली निवडून दिलं मोदी सरकारला, त्यांचा प्रचंड मोठा भ्रमनिराश झालेला आहे. आणि आज ते वर्क फ्रॉम होम करता करता दे आर वर्किंग फ्रॉम होम परमनंटली बट विदाउट अ जॉब. त्यामुळे जॉबलेस ग्रोथ एका बाजूने होत असताना दिसते, विषमता एका बाजूने वाढताना दिसतं. याचा कालखंडात जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये आमचे मुकेश अंबानी साहेब हे 6वे का 7वे का 5वे हे आम्हाला माध्यमं सांगतात. परंतु त्यांची संपत्ती किती वाढली हे आम्हाला सांगितलं जातं. पण या देशामध्ये विषमता किती वाढली आणि 93% असंघटित क्षेत्रावरती किती बेकारीची कुऱ्हाड, उपासमारीची कुऱ्हाड आलेली आहे हे मात्र माध्यमं सांगत नाहीत. आणि पण आर्थिक दुरवस्था ही कोणापासून लपून राहू शकत नाही. ती कधीतरी स्पष्ट होते आणि आता सरकारची आकड्यांमधून स्पष्ट झाली. जे सरकार खरं बोलायला तयार नव्हतं त्या सरकारला आकडे दिल्यानंतर हे सरकार खोटं बोलत होतं इतके दिवस हेच जनतेला कळलंय. जे जनता आधी भोगत होती त्या जनतेला आता हे कळलंय की आपलं सरकार, आपण निवडून दिलेलं सरकार, 6 वर्ष चालणारं सरकार खोटारडं सरकार आहे. आणि मग ह्याच्या पुढचा जो कालखंड आहे, आणि म्हणूनच काल मन की बातमध्ये लाईक्स आणि डिसलाईक्समध्ये लाईक्स किती होते तर 75,000 होते आणि डिसलाईक किती होते 9 लाख होते. मोदींची मन की बात असो किंवा जन की बात असो, आता लोक डिसलाईक करायला लागलेत, कारण त्यांच्या पोटाचा प्रश्न पहिला आहे. आणि मग तो पोटाचा जो प्रश्न आहे, खाण्याचा जो प्रश्न आहे, या संपूर्ण कालखंडामध्ये एक 5 किलोचं धान्य लोकांपर्यंत मिळणं एवढाच एक चांगला कार्यक्रम सरकारने घेतला असं म्हणायला हरकत नाही. पण बाकी कुठलाही चांगला कार्यक्रम या सरकारने घेतलेला नाही आहेत. त्यामुळे मायग्रंट लेबरचा प्रश्न, स्थलांतरित कामगारांचा प्रश्न, संघटित कामगारांचा प्रश्न आणि उच्च शिक्षित IT आणि फिनटेकच्या कामगारांचा प्रश्न आपण पाहिलेला आहे. आणि हे सगळं अतिशय वेदनादायक आहे. आता आपण ऑगस्ट 31मध्ये आहोत. बँकांची कर्ज पुनर्रचित होतील, पण त्याची तरतूद कोण करणार? 80% जर EMI परत आले नाहीत आणि आधीच जर 12 ते 15% थकीत आणि बुडीत कर्जाचा टक्का असेल, तर ही कर्ज पुनर्रचित होणार नसतील तरी प्रोव्हिजन तर करावीच लागेल. प्रोव्हिजन कुठून करणार? बँकांचं बॅलन्स शीट कोसळण्याची केव्हाच सुरुवात झालेली आहे. आणि अशा या परिस्थितीत बँकांना विकणं, बँका विकत घ्यायला कोण तयार नसतं. ते जेव्हा विकत घ्यायला येतील तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना, ऑफिसर्सना पहिल्यांदा घरी बसवतील. मग ते इन्शुरन्स असेल, म्हणजे जनरल इन्शुरन्स असेल, बँका असतील, पोर्टर्स असेल, स्टील असेल, ऑइल असेल, कोल असेल, BPCLची विक्री लवकरच होणार आहे सौदी अरामकोला. त्या ठिकाणी घेणाऱ्याला सोय करून द्यावे. ते सगळे मुकेश अंबानी, ते सगळे अदानी, असेच सगळे जे मोदींचे मित्र आहेत, यांनाच ते सगळे विकायचं आहे. आणि काही विदेशी पार्टनर जे जसं सौदी अरामको, काही फेसबुकवाले आहेत, ही जी मंडळी येत आहेत या देशामध्ये थैल्या घेऊन, तर या देशातलं पब्लिक सेक्टर, या देशातलं अत्यंत चांगलं असं रेल्वेचं सेक्टर, पोर्टर्स, याच्यावरती ते कब्जा करतायत. आणि ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचं मॉनिटायझेशन करणं,
कर्ज वसूल करणं सोडूनच द्या, ती बँकांमधून राईट ऑफ होत आहेत. वसूल होत नाही, ती राईट ऑफ होत आहेत. पण देशाची जी संपत्ती आहे सार्वजनिक क्षेत्राची, त्याचं मॉनिटायझेशन करणं आणि मग ती विकणं, भंगाराने कसं विकतात तशा पद्धतीने हे सार्वजनिक क्षेत्र विकलं जात आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही नियम फॉलो होत नाही आहेत. विकत घेणारे हे चॉईस खरेदीदार आहेत, ते देशात आहेत आणि विदेशात आहेत. याला आपण क्रोनी कॅपिटलिझम म्हणायचं का क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणायचं? हे सुशिक्षित मध्यम वर्गाने विचारपूर्वक त्याच्यावर निर्णय करणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये भांडवलशाहीचे कोणते नियम पाळले जात आहेत? ज्यांचा भांडवलशाहीच्या प्रक्रियेमध्ये विश्वास आहे, मार्केट मेकॅनिझममध्ये ज्यांचा विश्वास आहे, त्या सर्वांना आता प्रश्न पडलाय की ह्याच्यामध्ये पारदर्शकता कुठे आहे? ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमिशन कुठे आहे? ह्याच्यामध्ये सेबीचा रोल काय? ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रोल काय? रेग्युलेटर काय करतायत? कोणत्या मंत्र्याला कितपत यातली गोष्ट माहिती आहे? आणि मग डिफेन्स सेक्टरपासून ते इन्शुरन्सपर्यंत आणि पोर्टर्सपर्यंत सगळ्या ठिकाणी आपल्या चहेत्या लोकांकडे, चहेत्या मित्रांना हे सगळं हँडओव्हर करणं. आणि भारतातल्या आठ मोठ्या एअरपोर्टपैकी जर 6 एअरपोर्ट फक्त अदानीलाच द्यायचे असतील, अदानीची अशी वर्थ काय हो? आणि अंबानीची तरी काय वर्थ आहे हे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये निश्चितपणे अभ्यास करूया. हे संपूर्ण जीडीपी ठप्प होत असताना, हा संपूर्ण जीडीपी कॉन्ट्रॅक्ट होत असताना, मार्केटमध्ये सेन्सेक्स 40,000 कसा जातोय? उद्योग आणि सेवा क्षेत्र ठप्प होत असताना मार्केटमध्ये सेन्सेक्स 40,000 जाणं आणि सोनं आत्ता 50,000च्या आसपास आणि तो 85,000 डिसेंबरपर्यंत न्यायचं आहे असं जेव्हा इकॉनॉमिक जर्नल सांगतायत, तेव्हा हर्षद मेहताच्या कालखंडामधला स्कॅम जरा आठवून बघा. 2020मध्ये नव्या पद्धतीने नवीन स्कॅम होत आहेत, याकडे थोडंसं लक्ष द्या. सामान्य गुंतवणूकदार असा धुतला जाईल या मार्केटमध्ये. सेन्सेक्स कशा पद्धतीने वाढतोय, त्याच्यामध्ये काय स्पेक्युलेशन आहे आणि कोणते शेअर्स तिथे कशा पद्धतीने कोण घेतं आणि कोण विकतं, याच्याकडे जरा नजर ठेवली तर लक्षात येईल की जेव्हा संपूर्ण जीडीपी 25% खाली जातो, तेव्हा सेन्सेक्स या मार्च नंतर वरती जातो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर याला काय म्हणावं? आणि सर्व माध्यमांमधून अर्धा तास, 1 तास मार्केट कसं चांगलं चाललेलं आहे याच्यावरती व्याख्यानं येतात. ते स्पॉन्सर्ड प्रोग्राम असतात. आणि बातम्या फक्त सोनं आणि चांदी खाली गेलं का वर गेलं, सेन्सेक्स खाली गेलं का वर गेलं, अरे पण अर्थव्यवस्था धुपली गेली त्याच्याविषयी बोला ना, नोकऱ्या संपल्यात त्याच्याविषयी बोला ना. हे काही होत नाहीत. त्यामुळे आज जीडीपी खाली गेला हे ऑफिशियली जाहीर झालेलं आहे. मंदी सेट इन झालेली अर्थव्यवस्थेत हे ऑफिशियली जाहीर झालेले आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे 2च दिवसापूर्वी नव्हे, मागच्या आठवड्यात सांगितलं की मार्च 21चं एकूणच आपण निगेटिव्ह साईडला जाणार आहोत. पण आपण ऑलरेडी निगेटिव्ह साईडला आलेलो आहोत. मग ह्याच्यापुढे आणखीन किती निगेटिव्ह जाऊ? आणि म्हणून चित्र भयानक आहे. हे चित्र भयानक जे आहे ते बदलायचं असेल तर सामान्य माणसाला वर्क फ्रॉम होम नव्हे आणि उपाशी आणि रडत पण राहायचं नाही आहे. ह्याची जाणीव सर्व राजकीय पक्षांना घडवण्याकरता लोक रस्त्यावर आल्याशिवाय त्यांचं भविष्य ते बदलू शकत नाहीत. लोकांना आपलं भविष्य बदलायचं असेल, आपल्या नोकऱ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर ज्या उद्योगपतींनी आपले उद्योग बंद केलेले आहेत आणि आपल्याकडे त्यांचा भांडवल त्यांच्या स्वतःच्या उराशी ठेवलेलं आहे की नवीन उद्योगामध्ये ते टाकतील आणि ते कदाचित 2021मध्ये टाकतील किंवा 2022मध्ये टाकतील, तोपर्यंत लोकांनी उपाशी मरावं. आणि मग फक्त टेक्नॉलॉजी ओरिएंटेड उद्योगातच ते पैसे टाकतील, ज्या ठिकाणी त्यांना फक्त कुठलाही मनुष्यकेंद्री उद्योग त्यांचा नसेल, कोणतेही कामगार नसतील आणि तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल इंडियामध्ये त्यांचे उद्योग चालतील आणि ते नफा फक्त कमवत राहतील. देश गेला खड्ड्यात अशी त्या कॉर्पोरेट उद्योगपतींची किंवा विदेशी उद्योगपतींची निश्चितपणे यंत्रणा काम करते आणि ती यंत्रणा तंत्रज्ञानावरती काम करते. आणि म्हणून जिओ का वाढतोय, फेसबुकशी त्याचं कॉन्ट्रॅक्ट का होतंय, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आपण निश्चितपणे आज जीडीपीचे हे आकडे नीटपणे तपासून घेऊया. आणि Q1 मध्ये 23.9% भारतीय जीडीपी आकुंचन पावला. त्याचे दुष्परिणाम
संपूर्ण भारतीय जनता म्हणजे 130 कोटीमध्ये आज जवळजवळ 80 कोटी जनता ही याची शिकार झालेली आहे. आणि मध्यमवर्ग जो अजूनही भक्तगणांमध्येच गणला जातो, आज त्या भक्तगणांना ही देवाची करणी आहे, इट्स ॲन ॲक्ट ऑफ गॉड, हे सांगून गप्प करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सर्वांचे डोळे उघडण्याकरता आपल्याला सत्यावर आधारित सत्याग्रहाच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने हे पार्लमेंट चाललं पाहिजे. आणि पॅन्डेमिकमध्ये सगळे कायदे बदलणारं हे सरकार, दे मस्ट बी अकाउंटेबल टू द पार्लमेंट, दे मस्ट बी अकाउंटेबल, दे मस्ट ॲक्ट विदिन द परव्ह्यू, या संविधानाच्या चौकटीतच त्यांनी काम केलं पाहिजे, असा जनतेचा दबाव असणं आवश्यक आहे. कारण शेवटी आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे. जो देश आत्मनिर्भर होता, तो आत्मनिर्भर देश आज मातीमोल करल्यानंतर आम्ही आत्मनिर्भरकडे जातो असं जेव्हा सरकार म्हणतंय, त्याच वेळेस लडाखच्या सीमेवरती, डोकलाम आणि अरुणाचलच्या सीमेवरती चीनचं सैन्य उभं ठाकलेलं आहे. संकट अंगणाच्या आत आलेलं आहे. संकट आपल्या दाराशी आहे. त्यामुळे आता तरी सर्व सुबुद्ध नागरिकांनी यासाठी शिकलेलं असण्याची काही गरज नाही हे समजायला, कारण शेवटी हा पोटाचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे जे GDPचे आकडे आहेत, त्याचा समाज जीवनावरती आणि सामान्य माणसावरती काय परिणाम होतो, तो परिणाम आपल्याला दिसतोय. ते बोललं पाहिजे. आणि एकवटून ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो हे सांगण्याकरता हा व्हिडिओ आहे. आपल्याला जर तो आवडला असेल, आवडण्याचा प्रश्न नाही, तो समजून घेण्याचा मुद्दा आहे. कारण त्या जगण्याच्या हक्काची ही लढाई आहे, आपण करतो ती. आणि म्हणून तो शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना सांगा, एकजुटीने आपण या परिस्थितीत मात करूया. लवकरात लवकर मात केल्यानंतर आपलं जीवन सुसह्य होईल. आपले अच्छे दिन आपण आणू शकतो, दुसरा कोणी आणू शकणार नाहीत. त्यामुळे देवाची करणी असं म्हणून पळणाऱ्या लोकांना आपण पळवून लावूया, एवढंच सांगण्याकरता हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. आकडे स्वच्छ बोलतायत, स्पष्ट बोलतायत, कोणीही खोटं बोलण्याची गरज नाही.